त्यांच्या पक्षाची भविष्याची दिशा काय असली पाहिजे ते निर्णय करायला ते सक्षम आहेत असं आपण मानतो. राज ठाकरे आणि मराठी अशा दोन्ही मुद्द्यावर आपण बोललो. मराठीच्या मुद्द्यावर बोलताना मराठी शाळांचा सुद्धा एक विषय येतो. गेल्या काही वर्षात सातत्यानं आपण बघतो, आरोप प्रत्यारोप होतात, सत्तेत कोणी असू द्या, की मराठी शाळा कायम बंद होत आहेत. मराठी शाळा बंद होण्याचं कारण नेमकं काय? मराठी शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न आज नेमका का तयार झालेला आहे? नाही, निश्चितपणे आपण म्हणतो ती वस्तुस्थिती आहे. मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या काही प्रमाणात का होईना कमी होते आहे. बऱ्याच ठिकाणी नवीन शाळा आलेल्या असल्यामुळे पालकांच्या समोर एक पर्याय पण त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. परंतु मी आपल्याला अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो की येणाऱ्या वर्षभराच्या कालावधीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने या विभागाला सपोर्ट केलेला आहे, मराठी माध्यमांच्या शाळा असतील किंबहुना त्यातल्या त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा असतील याची पटसंख्या तुम्हाला त्या ठिकाणी वाढलेली असेल. आणि यासाठी जे जे काही करावं लागेल, लहान लहान गोष्टींची मालिका आम्ही त्या ठिकाणी करायला घेतलेली आहे. या सर्व गोष्टींचा सारांश असणार आहे की पालकांचा विश्वास अधिक दृढ होईल आणि पटसंख्या वाढेल, पालकांचा विश्वास वाढेल, एक गुणवत्तापूर्ण क्वालिटी एज्युकेशन आम्ही या शाळांच्या माध्यमातून द्यायला घेणार आहोत. आणि जसं मी सांगितलं की तो प्रखर राष्ट्रभक्त नागरिक घडवण्याचं एक चांगलं काम या विभागाच्या माध्यमातून सफल झालेलं तुम्हाला दिसेल. मग त्या शाळांमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी देण्याचा विषय असेल, स्वच्छतागृहांचा विषय असेल, चांगल्या इमारती असतील, खेळांचं मैदान असेल, लॅब असेल, लायब्ररी असेल, सुविधा असतील. येणाऱ्या काळामध्ये आम्ही विद्यार्थिनींच्यासाठी पिंक रूम हे कन्सेप्ट घेऊन प्रत्येक शाळेमध्ये प्रावधान करायला घेतो आहोत. विद्यार्थिनींना टप्प्याटप्प्याने ग्रामीण भागातल्या सायकल्स कसं देता येतील याचाही आम्ही विचार करतो आहोत. शिक्षकांना पण प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात कसं देता येईल, शिक्षकांना जी अशैक्षणिक कामं मोठ्या प्रमाणात असतात ती पण कशी कमी करता येतील, हा संपूर्ण आराखडा तयार करून त्याच्यावर विभाग मार्गक्रमण करतो आहे. आणि एक एक निर्णय त्या ठिकाणी होताना आपण पाहत असाल. आपण जर बघितलं असेल तर 16 जूनला जेव्हा राज्यव्यापी शाळा सुरू झाल्या, पहिला दिवस महामहिम राज्यपाल महोदय मुंबई महानगरपालिकेच्या एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करायला स्वतः उपस्थित होते. माननीय मुख्यमंत्री महोदय पालघर जिल्ह्याच्या एका जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये स्वतः उपस्थित होते. माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये उपस्थित होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री महोदय माननीय अजितदादा पवार साहेब पुण्याच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स्वतः उपस्थित होते. मला सांगायचं तात्पर्य असं आहे की अगदी गाव पातळीवरच्या लोकप्रतिनिधीच्या पासून तर संपूर्ण प्रशासन आता अतिशय सकारात्मक प्रतिसाद देतो आहे. अगदी परवा जो आपला भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी साजरा झाला तर साधारणपणे 2 कोटीपेक्षा जास्ती विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यांवर कवायत सादर करून एक विश्वविक्रम 26 जानेवारीला आपल्या विद्यार्थी शिक्षक बंधू भगिनींच्या दादा, हे सगळे तुम्ही जे उल्लेख केले आहेत हे अतिशय कौतुकास्पद उपक्रम आहेत जे वेगवेगळ्या शाळांमध्ये आणि तुमच्या खात्याअंतर्गत राबवले जात आहेत. एक प्रश्न आहेत आणि त्यानंतर आपण प्रेक्षकांकडे पण जाऊयात, त्यांचे काही प्रश्न घेऊयात. मुंबई आणि पुण्यासोबत नाशिकचं नाव घेतलं जातं, पण मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमधला शिक्षणाचा दर्जा आपण बघितला तर नाशिकसाठी एका वेगळ्या शैक्षणिक धोरणाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, जसं मी तुम्हाला बोललो की नाशिक, कारण काय, उत्तर महाराष्ट्र आणि या सगळ्या आदिवासी भागातून सुद्धा मोठ्या संख्येनं मुलं नाशिकमध्ये शिक्षणासाठी येत असतात. आजही हजारोच्या संख्येने नाशिकमध्ये वेगवेगळ्या ज्या काही शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत तिथे राज्यभरातनं विद्यार्थी आहेतच. परंतु याला आणखी मोठ्या प्रमाणात कसं आपल्याला पुढे नेता येईल, अनेक नामांकित संस्था पण आपल्या नाशिकमध्ये आहेत, त्यांना कसं पाठबळ देता येईल. एक क्लस्टर पण पाठीमागे आम्ही डिफाईन केला होता आणि त्या भागामध्ये शैक्षणिक कॉमन फॅसिलिटी देऊन एक मोठा हब निर्माण कसा करता येईल या संदर्भामध्ये आम्ही सर्व नाशिककर विचार करतो आहोत. दादा, आपले काही प्रेक्षक आहेत, यामध्ये पत्रकारितेचे काही विद्यार्थी सुद्धा आहेत.
त्यांना नेमके काय प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत ते बघूयात. आपण त्यांचे प्रश्न जाणून घेऊयात. हॅलो सर, माझं नाव ओंकार आहेर. माझं क्वेश्चन आहे, मी आत्ता 6 महिन्यांपूर्वी एक ग्रामीण भागात थोडंसं फिरलो, काही शाळांना व्हिजिट केली, तर तिथे मला असं जाणवलं की शाळेमध्ये डिजिटल इक्विपमेंट आले आहेत, डिजिटल बोर्ड आले आहेत, स्मार्ट टी व्ही आले आहेत वगैरे, या फॅसिलिटीज अवेलेबल झाल्या आहेत. पण तिथल्या फॅकल्टी किंवा जे टीचर्स आहेत ते स्वतः तेवढे एज्युकेटेड नाही किंवा त्यांना त्याच्याबद्दल तेवढं अपडेट झालेले नाही आहे. त्याच्यामुळे त्यात की ते स्टुडंटला शिकवू शकतील त्या गोष्टी. तर त्यासाठी आपण काय आता पुढे प्रोग्राम करू शकतो का? आपण जर पर्टिक्युलर शाळेचं नाव सांगितलं तर निश्चितपणे तिथे आम्ही ती दुरुस्ती करू. असंही आम्ही विभागाच्या वतीने सर्व शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिलं जात आहे. कुठे राहिलं असेल तर निश्चितपणे त्याचा आम्ही पाठपुरावा करू. आणि मला हे पण सांगायचं आहे की आता नवीन जी शिक्षक भरती केली जाते आहे ती पवित्र पोर्टलद्वारे केली जाते आहे. आणि म्हणून क्वालिटी शिक्षक आता सर्वदूर महाराष्ट्रव्यापी उपलब्ध होत आहेत. त्याच्यासोबतच कला, क्रीडा या पण विषयांना प्राधान्य देत आपण शिक्षक भरती त्या ठिकाणी करतो आहोत. सर तेच म्हणजे काही लोकेशन्स मी नावं सांगू इच्छितो. तर पेठ साईड जाताना, पेठ रोड साईड जाताना किंवा सुरगाण्यामध्ये काही दुर्गम भागातील गाव आहे की जिथे हा सगळा प्रॉब्लेम मला जाणवला, तर तो प्लीज त्याच्यावर काही नाही, ऑप्शन निश्चितपणे त्याचं नोंद घेऊ. तिथल्या शिक्षक बांधवांना आम्ही त्याचं प्रशिक्षण देऊ. आज सुद्धा एका संस्थेच्या माध्यमातून साधारणपणे 500 शाळांना ई सुविधा CSR फंड्समधनं देण्याचा कार्यक्रम नाशिकमध्ये संपन्न झाला. त्या संदर्भामध्ये पण आम्ही सर्व शिक्षक बांधवांना ते कसं हँडल करायचं याचंही प्रशिक्षण त्या ठिकाणी आयोजित केलेलं होतं. ठीक आहे. एक फक्त शेवटचा प्रश्न आपण घेऊया, कोणाला विचारायचा असेल तर. सर नमस्कार, मी ऋत्विक गौरव. माझा प्रश्न आहे की मराठी शाळा वाचवण्यासाठी सरकारकडे काही विशेष धोरणं आहेत का, आणि जर आहेत तर मग ती धोरणे कोणती आहेत? मी या प्रश्नाचं उत्तर सारांशमध्ये दिलंय की दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा, त्याची रेष कमी करण्याच्या पेक्षा आपली रेष कशी मोठी करता येईल त्या संदर्भामध्ये एक क्वालिटी एज्युकेशन कसं देता येईल, पालकांचा विश्वास कशा पद्धतीने आम्ही संपादन करू शकू, आणि म्हणून अशा लहान लहान गोष्टींची मालिका आम्ही तयार केलेली आहे. त्याचं आता उदाहरणार्थ गेली 4 दिवस आपल्या शिर्डीमध्ये शिपूजी भारद्वाज म्हणून आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधारणपणे 4,500-5 हजार विद्यार्थिनी महिलांना सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण दिलं गेलं आहे. आता ते 4,500-5 हजार महिला विद्यार्थिनी प्रत्येक शाळेमध्ये जाऊन विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण देतील. असे एक ना अनेक गोष्टींची मालिका आम्ही त्या ठिकाणी करायला घेतलेली आहे. आणि मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की येणाऱ्या वर्षभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं शिक्षण क्षेत्रामध्ये काम झालेलं दिसेल. पण सर सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की सरकारकडे कुंभमेळ्यासाठी पैसे आहेत, पण मराठी शाळा वाचवण्यासाठी पैसे का नाहीत, किंवा तो निधी का त्यांच्याकडे पुरेसा नाही? मी आपल्याला जी काही माहिती दिली ती स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच मराठी शाळा या संदर्भामध्येच मी माहिती दिली. बऱ्याचदा आपण पाहतो की पालकांच्या मनामध्ये एक असे विचार असतात की कदाचित त्यांच्या काळात त्याची आर्थिक परिस्थिती नव्हती, त्याच्यामुळे त्यांना खूप मोठ्या शाळांमध्ये शिक्षण घेता आलं नाही. आता आपली परिस्थिती आहे, मग आपल्या पाल्यांना इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये आपण त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. आणि म्हणून त्यांच्याकडे बोट दाखवण्याच्या पेक्षा आम्ही आमची क्वालिटी इतकी इम्प्रूव्ह करून दाखवू. आपण आता जर माहिती घेतली काही जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये, तर इंग्लिश मीडियममधले विद्यार्थी पालक काढून त्यांना ॲडमिशन आता जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये देत आहेत. याचा अर्थ त्यांना अपेक्षित असलेलं शिक्षण त्या ठिकाणी दिलं जात आहे. आणि आपण जर माहिती घेतली तर आता 4 महिन्यापूर्वी UPSCचे पण जे निकाल लागलेत, तर त्याच्यामध्ये 70% विद्यार्थी हे स्थानिक स्वराज्य संस्थेमधनंच पुढे आलेले आहेत. ठीक आहे.
आणखी कोणाला काही प्रश्न आहेत? फक्त एकाने एकच प्रश्न घेऊयात, वेळ कमी आहे आपल्याकडे. सर, मी निकिता लोंढे. सर, मला असं विचारायचं होतं की जर आपण एकंदरीत नवीन शिक्षण जे आपलं धोरण आहे ते बघितलं तर ते खरंच ग्रामीण भागामध्ये असेल किंवा शहरी भागामध्ये असेल, खरंच ते लागू होतंय का? आणि आपण ग्रामीण भागात, जसं आम्ही MSWचे विद्यार्थी आहे, आमचे सर्वे चालूच असतात ग्रामीण भागात, विशेषतः आदिवासी भागांमध्ये. मग खरंच ते तिथे लागू होतंय का? आणि जर ते होत नसेल तर त्याच्यासाठी आपण विशेष अशी काय प्रक्रिया करू शकतो? निश्चितपणे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 NEP 2020 यामध्ये अनेक चांगले सूचना केंद्र शासनाच्या वतीने प्रत्येक राज्याला करण्यात आलेल्या आहेत. आणि म्हणून काही गोष्टी त्यांनी राज्यांवर पण सोपवलेल्या आहेत. त्याच्यातलं जे जे चांगलं करता येईल ते आपलं राज्य त्या ठिकाणी करायला घेत आहे. आणि मला वाटतं की त्याची मोठी यादी आहे. त्या सर्व गोष्टींचा सारांश हाच आहे की एक चांगले सकारात्मक बदल आपल्याला संपूर्ण दूरगामी झालेले दिसतील. मला या गोष्टीची स्पष्टपणे जाणीव आहे की, आणि मी सभागृहामध्ये पण बोललेलो आहे की हा विभाग असा आहे की साक्षात ब्रह्मदेव जरी आले तरी 100% सगळ्यांचं समाधान होऊ शकणार नाही. परंतु एक खारीचा वाटा आपण प्रत्येक जणाने जर जबाबदारी घेतली तर मला वाटतं की निश्चितपणे आपल्या राज्याला अपेक्षित असलेलं कार्य संपन्न होऊ शकेल. नमस्कार सर. तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मुलांना रोजगाराच्या किती संधी उपलब्ध होतील जास्तीत जास्त पद्धतीने नाशिकच्या विकासात? नाही, म्हणूनच मी आपल्या माहितीकरता जे सांगितलं की साधारणपणे त्या विद्यार्थ्याला कशामध्ये आवड आहे, येणाऱ्या काळामध्ये 8वीच्या पुढचे जे विद्यार्थी असतील त्यांचे कलागुण काय आहेत, त्याला कशामध्ये आवड आहे, त्याच्या पालकांना विश्वासात घेऊन, जसं मी सांगितलं की भविष्याचा तो नागरिक घडत असताना तो स्वतःच्या पायावर पण उभा राहू शकला पाहिजे. आणि म्हणून त्याला आवड असलेल्या क्षेत्रामध्ये प्रोत्साहन कसं देता येईल हे पण आपण नवीन कार्यपद्धतीमध्ये त्याचा समावेश करतो आहोत. पालकांच्या डोक्यामध्ये CBSE पॅटर्न, इंग्लिश मीडियम ह्या ज्या बाबी आहेत, तर त्या दृष्टिकोनातून आपण CBSE पॅटर्नच्या चांगल्या गोष्टींचं स्वीकार पण केलेला आहे. आपण जर बघितलं असेल तर पहिलीचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी त्या चांगल्या गोष्टी घेऊन कार्यान्वित करण्यात आलेला आहे. येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये 2री, 3री, 4थी आणि 6वी याचाही अभ्यासक्रम आपण त्या धर्तीवर करायला घेतलेला आहे. नमस्कार सर. पहिले तर अभिनंदन तुमचं. नाशिक जिल्ह्याला आम्हाला शिक्षण मंत्री हे स्वतः लाभले आहेत, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर तुमचं. आणि माझा प्रश्न असा आहे की ग्रामीण भागामधले जे विद्यार्थी आहे त्यांचं शिक्षण हे 7वी 8वी नंतरनं ते सोडून देतात, असं आम्हाला बऱ्याच ठिकाणी आढळले आहे. आमची स्वतःची NGO आहे, आम्ही त्या माध्यमातून आजपर्यंत 45,000 स्वेटर वाटले आहेत. जे आपण माझी एक विनंती आहे की शिक्षणाच्या धोरणामध्ये ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आपण स्वेटर डिस्ट्रीब्यूट करावे आणि मुलींसाठी शिक्षणाला जाण्यासाठी सायकल्स डिस्ट्रीब्यूट कराव्या, ही एक विनंती आहे सर. मला वाटतं की सायकलिंगच्या संदर्भामध्ये ऑलरेडी मी आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या आपण पुस्तकं उपलब्ध करून देतो, त्यांना भोजनाची व्यवस्था करतो, त्याच धर्तीवर आता स्कूल बॅग ते पण देण्याचा निर्णय विभागाने केलेला आहे. आणखी आहेत प्रश्न कोणाचे? ओके. नमस्कार सर. सर, शिक्षणाव्यतिरिक्त मला विचारायचं आहे, शिक्षण झाल्यानंतर नाशिकमध्ये उद्योगधंदे कमी आहे. आता गेल्या 30-40 वर्षापासून, किंवा उत्तर महाराष्ट्राचं दुर्दैव, भारत स्वातंत्र्य झाल्यापासून उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री लाभला नाही आत्तापर्यंत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राची झालेली पडझड आपल्या माध्यमातून आपण PWD खातं, शिक्षण मंत्री, मागे कृषी मंत्री झाले, पण नाशिकमध्ये IT पार्क नाही, इंडस्ट्रीयल पार्क नाही कुठलाच, ना डिफेन्स हब आहे, ना ऑटोमोटिव्ह हब आहे.
त्याच्यामुळे 30 ते 40% उत्तर महाराष्ट्राची पब्लिक पुण्यात आहे, मुंबईत आहे किंवा बंगलोर हैदराबादला आहे. तर यावर आपलं काय धोरण आहे? मी शिक्षणाव्यतिरिक्त विचारतो, पण निगडीत आहे त्याच्यामुळे. नाही, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या पद्धतीने मुंबई पुण्याच्या पासून भौतिक दृष्टिकोनातनं पण जर आपण अंतर बघितलं तर मला वाटतं की एक 200 किलोमीटरच्या रेंजमध्ये आपला नाशिक जिल्हा आहे आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या नाशिककडनं मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत आणि रोजीरोटीचं साधन व्यवसाय असेल, कामधंदा असेल, रोजगार असेल, मोठ्या अपेक्षा नाशिककडनं आहेत. यापूर्वीच्याही काळामध्ये काही मोठे, आता महिंद्रासारखं मदर प्लांट आलं आणि त्याच्यानंतर मग लहान लहान काही प्रकल्प आल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार आणि इतरही अनेक मोठ्या कंपन्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत. तरी पण आता ओझर असेल, इथे शस्त्रास्त्राच्या संदर्भामध्ये किंवा विमानांच्या संदर्भामध्ये आपले सर्व लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पाठपुरावा करतायत. IT हबच्याही दृष्टिकोनातनं काम प्रगतीपथावर आहे. पुणे नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्याही संदर्भामध्ये कामकाज त्या ठिकाणी पाठपुरावा केला जातो आहे. कारण मुंबई पुण्याला एक सॅच्युरेशन झालेलं आहे आणि मग हे उद्योग नाशिककडे मोठ्या प्रमाणात कसे येतील? आपल्याला माहिती आहे की एक नैसर्गिक चांगलं वातावरण पण आपल्या नाशिकमध्ये आहे, मुबलक पाण्याची व्यवस्था आहे, त्याच्यासोबतच कष्टपूर्वक शेती करणारे शेतकरी, प्रगतिशील मोठे नाविन्यपूर्ण शेती करणारे पण शेतकरी आहेत. आणि मग या सर्व गोष्टींचा समन्वय साधून या संपूर्ण भागाचा विकास कशा पद्धतीने आपल्याला करता येईल हे सर्व लोकप्रतिनिधी मिळून आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहोत. एक शेवटचा प्रश्न घेऊयात. सर नमस्कार. सर, ग्रामीण भागात प्रायव्हेट स्कूल्स आणि सरकारी स्कूल्स आणि त्याला पॅरलल जे फॅमिली कल्चर जे आहे, म्हणजे समाजात एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली की पहिला प्रश्न विचारला जातो पाल्याचा की तू कुठल्या शाळेत आहे. पूर्वी ती दरी नव्हती, आता ती दरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रायव्हेट स्कूल्सचा सुळसुळाट झालेला आहे. म्हणजे पटसंख्या ज्या तुम्ही जर विचार कराल तर एका जो सर्वे झाला तर 66,000 शाळा ह्या पटसंख्या अभावी बंद करण्याच्या स्थितीत आहे. अशी एक परिस्थिती राज्यात आहे. तर मार्केटिंग म्हणून कुठेतरी शासन कमी पडतं आहे सरकारी शाळांच्या हिशोबाने. आणि दुसरी गोष्ट, जो महत्त्वाचा मुद्दा होता, तुम्ही पवित्र पोर्टलचा मगाशी मुद्दा सांगितला, त्याच पवित्र पोर्टलवर तुम्ही काही निकष बदलून आता नवीन शिक्षक भरतीची जी काही प्रक्रिया राबवताय. परंतु माझा हा दुसरा मुद्दा आहे, सध्या नाशिकमध्ये शालार्थ ID चा पण खूप मोठा घोटाळा उघडकीस आलेला आहे. त्या शालार्थ ID बद्दल आपलं काय मत आहे आणि त्याला अनुसरून तुम्ही पुढे काय धोरणं बदलणार आहात शिक्षक भरतीबाबत? कारण तो सिद्ध झालेला एक घोटाळा आहे. म्हणजे पहिला प्रश्न सरकारी शाळा विरुद्ध प्रायव्हेट शाळा आणि मध्ये शासन, आणि दुसरा प्रश्न शालार्थ ID बद्दल आहे. मोठी प्रश्नांची मालिका आहे. पहिला जो प्रश्न होता की कायद्याने बालकांना शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे आणि म्हणून आता असेल, पाठीमागच्या काळात असतील, अनेक शाळा निर्माण झाल्या, ही वस्तुस्थिती आहे, आम्ही ते नाकारत नाही. आणि म्हणून मी वारंवार जे बोलतो आहे की त्यांच्याकडे बोट दाखवण्याच्या पेक्षा आमचं क्वालिटी कशी आम्ही इम्प्रूव्ह करणार. आणि माझी तर आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती, आव्हान आहे की आम्ही सुद्धा स्वतःपासनं ही सुरुवात केली पाहिजे की आमचे मुलांना पण आम्ही मराठी माध्यम असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा असतील, त्याच्यामध्ये काही कमी अधिक असेल ना, ते दुरुस्ती करू, आपण त्याच्यातनं तात्काळ सुधारणा करू. परंतु प्रत्येकाने जर आमच्या स्वतःच्यापासून जर सुरू केलं तर निश्चितपणे आमचे शिक्षक बंधू भगिनी पण सक्षम आहेत. एक क्वालिटी एज्युकेशन द्या. आता इथं बसलेल्यांपैकी मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो 90% लोक हे स्थानिक स्वराज्य संस्थेमधूनच आलेले असतील. दुसरा प्रश्न होता शालार्थ ID
च्या संदर्भामध्ये निश्चितपणे आता जी काही पवित्र पोर्टलद्वारे 2012-13च्या नंतर या संदर्भातले जे काही निर्णय झालेले आहेत, तर होणारी शिक्षक भरती ही पवित्र पोर्टलद्वारे होते आहे. आणि त्याच्यामध्येही पाठीमागच्या काळापेक्षा आणखी काही नवीन बदल विभागाने त्या ठिकाणी केलेले आहेत. पूर्वीच्या काळी एक जागेसाठी जर भरती करायची असेल तर 10 पर्याय त्या ठिकाणी दिले जायचे, परंतु त्याच्यातनं अशा तक्रारी आल्या की त्याच्यामध्ये पण निगोशिएशन केलं जात आहे. आणि म्हणून एका जागेसाठी फक्त 3च पर्याय, आणि त्याच्यामध्ये पण त्याच्या क्वालिफिकेशनला त्याच्यामध्ये प्राधान्य असलं पाहिजे. जे 3 तिकडे जाणार आहेत त्यामध्ये पण ज्यांचं क्वालिफिकेशन हायर आहे त्यालाही एक मार्कांचं वेटेज त्या ठिकाणी दिलं जाईल. सांगायचं तात्पर्य की क्वालिटीला यापुढे प्राधान्य दिलं जाईल. तिसरा जो विषय आहे की शालार्थच्या संदर्भामध्ये पाठीमागच्या काळामध्ये महाराष्ट्रव्यापी अनेक चुकीचे प्रकार झालेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. काही प्रकार उघडकीस आलेले आहेत, त्या ठिकाणी कारवाई पण झालेली आहे. आणि संपूर्ण राज्यव्यापी या संदर्भामध्ये एक SIT गठीत करण्यात आलेली आहे. मला वाटतं की लवकरच त्या SITचा अहवाल शासनाला सादर होईल, आणि त्या अहवालातनं ज्या ज्या ठिकाणी या चुकीच्या गोष्टी झालेल्या असतील तर निश्चितपणे त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. आणखी एक प्रश्न आहे प्रेक्षकांमधून. जय श्रीराम, जय महाराष्ट्र. नमस्कार दादासाहेब. ज्याप्रमाणे उत्तराखंड सरकार आणि गुजरात सरकारने गीता कंपल्सरी केली शालेय शिक्षणामध्ये, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा शालेय शिक्षणात गीता कंपल्सरी व्हावी अशी आमची आपल्या सरकारकडनं, हिंदुत्ववादी सरकारकडनं खूप अपेक्षा आहे. आणि ती बातमी, आनंदाची बातमी आपण कधी देणार आहात? आपल्या गीतेने जे ज्ञान दिलेलं आहे आणि गीतेला अपेक्षित नागरिक घडवणं, अशा प्रकारचं शिक्षण विभागाच्या वतीने दिलं जाईल हे मी आपल्याला आश्वस्त करतो. आणि त्याची संपूर्ण बांधणी, तो प्रकार राष्ट्रभक्त असला पाहिजे. जसं मी आत्ता आपल्याला सांगितलं, तो उद्याच्या जीवनामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहू शकला पाहिजे, तो सुसंस्कृत नागरिक असला पाहिजे. अशा प्रकारचे छोटे छोटे बदल त्या ठिकाणी करायला घेतलेले आहेत. आपल्याला माहिती आहे, राष्ट्रगीताच्या नंतर गरजा महाराष्ट्र माझा राज्यगीत हे सन्मानाने गायलं गेलं पाहिजे. मराठी भाषा प्रत्येक माध्यमाच्या शाळेमध्ये शिकवणं बंधनकारक, त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे, याचाही आम्ही पाठपुरावा करतो आहोत. आणि मला आपल्या माध्यमातून अतिशय आनंदाने सांगायचं आहे, केंद्रीय शिक्षण मंत्री आदरणीय धर्मेंद्र प्रधान साहेबांना राज्याच्या वतीने विनंती करण्यात आलेली होती. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आपलं सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा देशव्यापी शिकवला जावा. मला आपल्याला अतिशय आनंदाने सांगायचं आहे की बैठक झाल्याच्या नंतर अर्ध्या तासातच आदरणीय धर्मेंद्र प्रधान साहेबांनी ट्विट करून आपण सर्वजण भाग्यवान आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा देशाच्या पुढे आमच्या पुढच्या पिढीसमोर शिकवला गेला पाहिजे. आणि यापूर्वी CBSE पॅटर्नमध्ये फक्त 1.5 पॅरा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जायचा. आता तो केंद्राच्या वतीने CBSE पॅटर्नमध्ये 21 पानांचा आपल्या राज्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासूनच शिकवला जाईल. मला वाटतं की ही आपल्या सर्वांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मराठी भाषेलाही त्या ठिकाणी देशाच्या पातळीवर स्थान मिळालं पाहिजे अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे. ठीक आहे दादा, तुम्ही माझ्या प्रश्नाची तर उत्तरच दिलीच, पण इथे उपस्थित असलेल्या सुद्धा अनेकांना अनेक प्रश्न होते ज्याची सुद्धा फार समर्पक उत्तरं आपण न कंटाळता दिलेली आहेत सविस्तरपणे. आपले आभार, आपण इथे आलात आणि तुमच्या नेतृत्वात नाशिक शिक्षणाचा बालेकिल्ला बनेल आणि शिक्षणाचं नवं डेस्टिनेशन देखील बनेल आणि त्या दिशेनं नाशिकची वाटचाल होईल, या अपेक्षा व्यक्त करतो आणि इथे थांबतो.
मी झी 24 तासचं आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणे आपण ज्या काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत आम्ही सर्व नाशिककर मिळून त्या दिशेने मार्गक्रमण करू. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचंही या विभागाला आणि नाशिक जिल्ह्याला निश्चितपणे